विद्यार्थी मित्रांनो, आता कुठं अभ्यासाला सुरुवात झालेली होती. ठरवलं होतं, प्लॅन केला होता. अख्ख्या डिसेंबरचं प्लॅन केलं होतं, की रोज 2 टॉपिक, 3 टॉपिक करत राहायचं आणि डिसेंबर महिन्यात सगळा सिलेबस एंड करायचा होता. असंच काहीतरी तुमचा प्लॅन होता. त्यात काय झालं अचानक कॉलेजनं प्रिलिम डिक्लेअर केल्या. काही कॉलेजमध्ये तर 2-2, 3-3 प्रिलिम घेणार आहेत असं सांगितलं. मग आता असं वाटायला लागलंय, की प्रिलिम एक्झाम म्हणजे माझा सगळा वेळ वाया जाणार त्याच्यात. एके दिवशी फिजिक्सचा पेपर, केमिस्ट्री पेपर, मॅथ्सचा पेपर, पुन्हा बाकीचे पेपर पण द्यावे लागणार. का? आत्तापर्यंत डमी कॉलेज होतं हो तुमचं. आतापर्यंत काहीच केलं नाही. तर प्रिलिमची एक्झाम तर द्यावी लागेल ना. आता काही मुलं ती पण देणार नाहीत मला माहिती आहे. ओके. ओके. पण तुम्हाला जे वाटतंय ना, या विषयावर मला बोलायचं आहे, की वेस्ट ऑफ टाईम. खरोखर या प्रिलिम एक्झाममध्ये आपला वेळ वाया जाणार आहे का? तुम्हाला काय वाटतंय मला सांगा? तुम्ही पहिला तुमचं कमेंटमध्ये मत नोंदवा, की तुम्हाला काय वाटतंय? तुमचं म्हणणं काय आहे? तर मी तुम्हाला सांगतो. तुमचं म्हणणं एकच आहे, की सर मान्य आहे उद्या फिजिक्सचा पेपर आहे. फुल सिलेबस आहे. सगळेच्या सगळे टॉपिक आहेत. माझे नाहीच झाले. नाही झाले माझे टॉपिक मग मी काय करू? मला कॉन्फिडन्सच येत नाहीये. तर अशा वेळेस मी तुम्हाला सांगतो. बघा तर माझं ऐकायचं. कुठलीही गोष्ट ना, कुठलीही गोष्ट असू दे, आयुष्यात काहीही घडू दे. त्याचा प्लस पॉइंट काय एवढाच विचार करायचा. फायदा काय? मग मला सांगा या एक्झामचा फायदा काय? या एकाच विषयावर मला आता इथनं पुढे बोलायचंय. फायदा एकच आहे. तुमची बोर्डची प्रिपरेशन होते. तो तणाव दूर होतोय तुमचा. ओके. बरं. आता करायचं काय या एक्झाममध्ये? तर तुम्हाला सांगतो, की कुठं तुम्हाला 100% प्रिपेअर करून जायचंय. नाही ना झालं, जे झालंय तेवढं तर रिवाईज होतंय का बघा ना एका दिवसात. अरे बोर्डच्या एक्झाममध्ये आपल्याला फिजिक्सला 5 दिवस, केमिस्ट्रीला 1 दिवस, मॅथ्सला 2 दिवस सुट्टी असते. या प्रिलिम एक्झामला 1 दिवस पण सुट्टी नसते लक्षात घ्या. 1 दिवस ही सुट्टी नसते म्हणूया आपण. का? रोज पेपर, डेली पेपर असतो आणि प्रॅक्टिकली आज तुम्ही इंग्लिशच्या पेपरवरून आलाय आणि उद्या फिजिक्सचा अभ्यास. कुणालाच पॉसिबल नाहीये तो. फिजिक्सचा पेपर देऊन येताय, पुन्हा केमिस्ट्रीचा पेपर. 1 दिवसात लगेच मॅथ्सचा पेपर. त्यामुळे होणारच नाहीये. पण माझी इच्छा काय? आता बघा, आपण हा तुम्ही रोज माझे पहाटे उठून हे व्हिडिओ बघताय. बरीचशी मुलं आहेत बरं का आता. आपली एक टीमच बनलेली आहे. रोज मी तुम्हाला पेपर सुद्धा प्रोव्हाईड करतोय. आता तुम्हाला सांगू का? पेपर प्रोव्हाईड मी करतोय त्याच्यामागचा हेतू काय? की चला रोज 1-2, 1-2 टॉपिकची तर तयारी करायची आहे. बरोबर ना? मला माहिती आहे, की हळू सुरुवात केल्यानंतर सगळं होतंय. ओके. आज मला तुम्हाला जो पेपर द्यायचा आहे, तो प्रोबॅबिलिटी डिस्ट्रिब्युशन आणि बायनॉमियल डिस्ट्रिब्युशनचा आहे बरं का. मी तुम्हाला सांगू का? हे 2च जरी टॉपिक केले, तरी 10 मार्काची तयारी होते. हे तुम्हाला माहिती आहे का? ट्रिगो फंक्शन एकच टॉपिक 10 मार्काला आहे. वेक्टर 12 मार्काला आहे. मग मला सांगा प्रोबॅबिलिटी बायनॉमियल, वेक्टर, ट्रिगो करून जर गेलो आपण, तर इथंच 32 मार्क झाले की नाही? तसं अजून एक टॉपिक जर केला मोठा, तर 4 टॉपिक केले आणि 50% पोर्शन आपल्याला कव्हर होतोय. पण थांबा, मी तुम्हाला काय सांगतोय ते बघा. माझं काय म्हणणं आहे, आजच्या टेस्टमध्ये मला काय हवंय माहितीये का? मी 10 मार्काची आजची टेस्ट असेल, तर त्यात 100% मला हा प्रश्न विचारावाच लागणार आहे. एक्स्पेक्टेड व्हॅल्यू, व्हेरियन्स, स्टँडर्ड डेव्हिएशन. बायनॉमियलमध्ये पण आहे आणि प्रोबॅबिलिटी डिस्ट्रिब्युशनमध्ये पण आहे. प्रोबॅबिलिटी डिस्ट्रिब्युशनमध्ये चार्ट आहेत. मग तुम्हाला ते काय देणार माहितीये का? की एक्स-आय देणार, पी-आय देणार. मग तुम्ही एक्स-आय, पी-आय हा प्रॉडक्ट घ्या. ओके. आणि त्याच्यानंतर त्याची अल्जेब्रिक सम केले की मीन मिळाला. मग व्हेरियन्सला काय? एक्स-आय स्क्वेअर पी-आय करा. मग त्याची ॲडिशन करा. मग त्याच्यातून ह्याच्या ॲडिशनचा तो स्क्वेअर मायनस करा. आलं का लक्षात तुमच्या मी काय सांगतोय ते? म्हणजे ठरलेले सोपे प्रश्न आहेत हे तुम्हाला पहिल्यांदा करायचे आहेत. चला एक्स-आय, पी-आय. त्यानंतर काय करायचं तुम्हाला या टॉपिकमध्ये मी तुम्हाला सांगतो या टाइपचे प्रश्न शोधा. चार्ट दिलेला असतो फाइंड के. हे प्रश्न येणार, येणार, येणार हे पहिला करायचे. म्हणजे काय दिलेलं असतं माहितीये का दिलेलं असतं? त्यांनी एक्सची व्हॅल्यू दिलेली असते. पी ऑफ एक्स इक्वल्स टू एक्स असं दिलेलं असतं लक्षात घ्या. 0, 1, 2, 3 आणि के, 2के, 3के, 4के अशा व्हॅल्यू दिलेल्या असतात. तुम्हाला माहिती आहे सगळ्या प्रोबॅबिलिटीची ॲडिशन किती असते रे बाळांनो? 1 असते लक्षात घ्या. मग त्याच्यावर केची व्हॅल्यू काढायची आहे. मग तुम्हाला फाइंड के हे मी विचारणार. दुसरं सगळ्यात इम्पोर्टंट काय लिहिलंय ते वाचा. काय लिहिलंय मी? इंटिग्रेशन. हो. प्रोबॅबिलिटी बायनॉमियल डिस्ट्रिब्युशन या टॉपिकमध्ये इंटिग्रेशनचा वापर केलेला आहे. त्यात तुम्हाला लोअर लिमिट, अप्पर लिमिट दिलेलं असते आणि प्रोबॅबिलिटीची काहीतरी फंक्शन दिलेलं असतं लक्षात घ्या. त्याचं फंक्शन दिलेलं असतं. मग तुम्हाला माहिती आहे, मी तुम्हाला इथे काय बोललो रे फाइंड के काढताना? इक्वल्स टू सगळ्यांची ॲडिशन किती येते? 1. मग तुम्हाला लोअर लिमिट आणि फंक्शन इतकं सोपं दिलेलं असतं ना. उगाच एक्स देतील, के एक्स देतील, के एक्स स्क्वेअर देतील. मग किती सोपं आहे त्याचं इंटिग्रेशन. आता के इंटू एक्स दिलं त्याचं इंटिग्रेशन एक्स स्क्वेअर बाय 2.
नका अप्पर लिमिट, लोअर लिमिट आणि तिथंच तुम्हाला पुन्हा हाच प्रश्न असतो. तुम्हाला प्रश्न तोच असतो फाइंड के. बरं के दिला असेल तर तुम्हाला असा प्रश्न असतो, की प्रोबॅबिलिटी काढायची आहे, की एक्सची व्हॅल्यू 2 आणि 5 याच्यामधली घ्यायची असे असते लक्षात घ्या. मग तुम्ही ते प्रश्न शोधायचेत लक्षात घ्या. आता एवढं सगळं तुम्ही केल्यानंतर बघा मी काय सांगतोय, एवढं सगळं तुम्ही केल्यानंतर मग तुम्ही वळायचंय वर्ड प्रॉब्लेमकडं. मग मी तुम्हाला सांगू का? हा तर गॅरंटेड प्रश्न आहे. कुठलाही पेपर घ्या, आत्ता सांगतो तुम्हाला कोणताही पेपर घ्या जमेल. बरं मग आपला आजची टेस्ट मी तुम्हाला दुपारी ग्रुपवर प्रोव्हाईड करेन. आपला विषय काय? प्रिलिम एक्झाम. एक काम करूया ना, करा ना काहीतरी माझ्यासारखं म्हणूया आपण फिजिक्स, केमिस्ट्री आणि मॅथ्स. बघा तुमचं टाईम टेबल बघा. अजून किती दिवसांनी तुमची प्रिलिम होणार आहे बघा. त्याच्या अगोदर किती पोर्शन क्लिअर करता येतो ते बघा. बोर्ड त्या प्रिलिमच्या वेळेस, प्रिलिमच्या एक्झामच्या वेळेस सांगतो तुम्हाला उद्या पेपर फिजिक्स आहे ना, आदल्या दिवशी जेवढं केलंय तेवढंच रिवाईज करायचं. बघा तुम्हाला तेवढं तर रिवाईज होतं का एका दिवसात. मग एका दिवसात आपण किती टॉपिक रिवाईज करू शकतो हे बघा. सांगू सगळं तुम्हाला. प्रॉब्लेम कुठं होतोय? अगदी हुशार मधल्या हुशार मुलांचा प्रॉब्लेम इथं होतोय. हं. हां, काय? आम्हाला सगळं रिवाईज करावं लागतंय आदल्या दिवशी. त्याशिवाय आम्हाला एक्झाममध्ये आठवत नाही. आम्ही सगळं केलंय ना, फिजिक्स केलंय, केमिस्ट्री केलंय, मॅथ्स केलंय. पण मला रिवाईज करायला वेळ द्या, तर मी पेपर फोडून येतो. आणि पण सी-ई-टीला तू फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स एका दिवसात किती रिवाईज करणार आहे? त्यामुळे आता मेंटॅलिटी बदला. मला येतंय सगळं, काहीही विचारा, मला विथिन सेकंद आन्सर आलं पाहिजे. मग भले ते सॉलिड स्टेट असेल, सोल्युशन असेल, डायरेक्टली पॉलिमर टॉपिक असेल, नाहीतर सेमीकंडक्टर असेल, काही विचारलं तर विथिन सेकंद आठवलं पाहिजे. अरे त्यासाठी करावी लागते रिव्हिजन रे बाळांनो. त्यासाठी काय करावी लागते? रिव्हिजन. ओके. तुमचा ऑफलाईन क्लास कुठलाही महाराष्ट्रातला ऑफलाईन क्लास सांगा मला, जो रोज तुमच्याकडून रिव्हिजन करून घेणार आहे. तुम्ही नुसतं जाऊन बसायचं क्लासमध्ये, ते सर येतील, फॅकल्टीज येतील, रिवाईज करतील. तुम्ही नुसतं फळ्याकडे बघा, झाला तुमची तयारी. नाही होणार. तुम्हाला वेळ द्यावा लागणार आहे. तुम्हाला एक रिव्हिजनचा प्लॅन तयार करावा लागणार आहे. हां, एक लक्षात घ्या हे करावं लागेल. मग आता तुमच्या लक्षात आलं का, की आपण काय करायचंय, की प्रिलिमच्या निमित्तानं बोर्डची तयारी करायची आहे. ओके आणि ऐका ना, जेव्हा तुम्ही बोर्डची तयारी करताय ना, तेव्हा सी होतं रे बाळांनो. केमिस्ट्रीला बोर्ड पुस्तकाच्या बाहेरचं काही येत नाही सी फिजिक्सला फॉर्म्युले सगळे करणार ना तुम्ही. मग सी काय उपयोग होणार नाही का त्याचा? होणार ना. बरं मॅथ्समध्ये तर मी गॅरंटीने सांगतो 80% प्रश्न पुस्तकातले ॲज इट इज आहेत. डिफरन्सिएशन, सॉल्व्हड प्रॉब्लेम. 1 नाही, 2 नाही, 3-3 वेळा एकच प्रॉब्लेम सी-ई-टीत रिपीट झालाय. मग आता आणखीन काय पाहिजे? मग बोर्ड म्हणजे सी प्रिपरेशन हे डोक्यात ठेवून अभ्यास करा आणि काही आणि मगाशी काय बोललो होतो अतिशय महत्त्वाचं सांगितलेलं, की कुठलीही गोष्ट असू दे, फायदाच काय आपला हे त्यातनं बघायचं लक्षात घ्या. नुकसानीचा विचार करत बसायचा नाही. नुकसान काय ह्याच्यात लक्षात घ्या. मला सांगा ना, मूर्ख आहेत ना मुलं जे रडत बसतात, की तो वेळ माझा वाया जाणार. कसा वेळ वाया जाणार आहे? उलटं तुम्हाला लिखाणाची सवय लागेल. ते 3 तासाच्या पेपरमध्ये कसं किती वेळ लागतोय हे कळेल. कितपत जमत नाहीये झटका मी तुम्हाला आता एक छोटंसं उदाहरण देतो. माझा एक स्टुडंट ओके. 10वी ला 97% मार्क पडले. मग ऑब्व्हियसली पुण्याला जे क्लास लावला. मला अजून आठवतंय, की कॉलेज त्याचं इथंच होतं. कॉलेजमधला फिजिक्सचा पेपर झाल्या-झाल्या माझ्याकडे आला होता आणि मला बघितल्यावर त्यानं हुंदके देऊन रडायला सुरुवात केली, की "सर मला काहीच लिहायला जमलं नाही." मी त्याला म्हटलं, "अरे मग तू जे प्रिपरेशन?" "हां, मी जे केलंय की सर, पण ते आम्ही एन करतो." म्हणजे मेंटॅलिटी बघितलं का? ते मी एन केलंय आणि हा पेपर अवघड आहे. मी तुम्हाला सांगतो, तुम्ही जे चांगली प्रिपरेशन जर केली असेल, तर आपल्या फिजिक्सच्या पेपरमध्ये जे 35 मार्काला न्यूमेरिकल येतात, ते तुम्हाला का नाही जमत? आता जे म्हणजे कुठल्या लेव्हलला तुम्ही केला असेल की नाही अभ्यास? का नाही जमणार हे? भीती आहे. ती भीती डोक्यातून काढून टाका. मग जमेल. मग मी तुम्हाला सांगतो त्याला मी शांत केलं. म्हणलं करूया अभ्यास. काही अजून वेळ गेलेला नाहीये आणि त्यानं ते करून दाखवलं सुद्धा. ओके. आणि मी तुम्हाला सांगतो पॉइंट काय आहे, की आता तोच ट्रेंड चाललाय. मी तुम्हाला सांगतो दिवसभर मला एवढ्या पालकांशी भेटावं लागतंय. कोण आहेत ही मुलं? कुठले आहेत पालक? जे प्रिपरेशन करत होते आणि जे आता सी-ई-टीकडे शिफ्ट झाले. आता तुम्ही 9-10 मिनिटं माझा व्हिडिओ बघितला लक्षात घ्या. तुमच्याकडे माझा नंबर आहे. तुम्ही फोन करा, आमच्या टीमशी बोला, काउन्सिलिंगचा फायदा करून घ्या. बोला, तुम्ही काही असेल तर डाउट्स वगैरे विचारा. ओके. तुमच्या मनातले डाउट्स क्लिअर करा. ओके. आणि प्रिलिमची चांगली तयारी करा. ऑल द बेस्ट. आणि आजचा टॉपिक कुठला आहे? प्रोबॅबिलिटी आणि बायनॉमियल त्याच्यासाठी सुद्धा ऑल द बेस्ट.